ही जी घटना घडली त्याच्यामध्ये आमचे आसाम पोलीसचे 6 जवान शहीद झाले, इन्क्लुडिंग माय ओन बॉडीगार्ड, जो मला ही वॉज बॉडी टचिंग, म्हणजे माझ्यासोबत होता तो. त्याला 8 गोळ्या लागल्या, मला 1 गोळी लागली आणि आय एम स्टील कॅरिंग द बुलेट इन द लेग. सो मला किती ग्रेटफुल असायला पाहिजे मला सांगा की एवढ्या, आणि त्या 45 मिनिट्स ऑलमोस्ट तो गोळीबार चालला. इट वॉज अ बॉर्डर डिस्प्यूट. त्याच्यावर जास्त बोलत नाही कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे. पण 10,000 राऊंड्स वर फायर्ड दॅट डे. त्याच्यामध्ये मला 1 गोळी लागली, आणि ते पण अशी लागली, अशा ठिकाणी लागली की फिमर, नेक ऑफ द फिमरने त्याचा पूर्ण इम्पॅक्ट घेतला. इट क्रॅश्ड आणि मला हाड फुटण्याचा स्वतःला आवाज आला. आय गॉट इमोबलाइज्ड, पॅरलाइज टोटली ॲट दॅट मोमेंट. आणि तीच जर गोळी 1-1.5 इंच वर लागली असती तर कदाचित पोट फाडून बाहेर आली असती. अशा प्रकारचा घटना, त्याच्यातून वाचणं, त्याच्यानंतर ही सगळी सपोर्ट सिस्टीम, म्हणजे माझे आईवडील, माझी पत्नी, सगळे डॉक्टर्स. आय गॉट ऑपरेटेड इन कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल. आय वॉज एअरलिफ्टेड. सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सनी यांनी मदत केली. चीफ मिनिस्टरपासून ते खालच्या सगळे ऑफिसर्स एअरलिफ्ट करून मला मुंबईत आणलं. आय गॉट ऑपरेटेड विदिन 24 hours. आय अंडरवेंट 3 सर्जरीज. त्याच्यानंतर फिजिओजनी खूप काम केलं, मेहनत घेतली. आईवडिलांनी आणि फॅमिलीने पूर्ण सपोर्ट दिला. दादांनी आणि जीवनविद्येचा जो परिवार आहे त्यांनी प्रार्थना म्हटल्या. म्हणजे जीवनविद्या मिशनचा परिवार तर इतका ग्रेट आहे की सगळे कार्यकर्ते एकतर निस्वार्थीपणे काम करतात, आणि माझ्यासाठी जगभरातून प्रार्थना म्हटल्या फॉर माय सेफ्टी आणि रिकव्हरी. आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे. शुड नॉट आय बी ग्रेटफुल?